नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2022 साली पडलेला पूर्व परीक्षेचा पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न वाचूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, एक विधान दिले, एक गृहीतक दिले, त्याच्यामध्ये नंतर पर्याय उत्तर वाचून आपल्याला एक योग्य पर्याय कोणता आहे तो आपल्याला सांगायचा. पर्याय विधान वाचूया. सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते. कारण गृहीतक, सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. 2, बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. तर मित्रांनो, हे जर नीट वाचलं असेल तुम्ही 2-3 वेळेस तर आपण आपल्याला दिलेली गृहीतक हे दोन्ही बरोबर ठरतात. कारण की सिगारेट ओढणे जरी आरोग्यास हानिकारक असं जरी लिहिलं असेल तरी पण 2 गृहीतक बरोबर येऊ शकतात. माहिती पण वाचू शकतात आणि काही लोक गांभीर्याने विचार सुद्धा करू शकतात. तर मित्रांनो, याचं काय उत्तर येतं बघा. ऑप्शन क्रमांक दोन्ही बरोबर कुठे? ऑप्शन क्रमांक 3 गृहीतक 1 आणि गृहीतक 2 हे दोन्ही बरोबर आहे. बघा, पटतंय? बघा, पुढचा प्रश्न घेऊया. चला, पुढचा प्रश्न थोडा सोपा प्रश्न आहे. एक सर्कल दिले, म्हणजे एक वर्तुळ दिले. प्रश्न वाचूया. एका विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशाचे शेकडा प्रमाण पूर्व वर्तुळखंडात दिले आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दिल्यात आणि त्याच्यातलं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं शेकडा प्रमाण दिलेलं आहे. मग कोणत्या कोणत्या गाड्या आहेत बघा. एम आहे, एल आहे, ए, क्यू, आर आणि एस आहे. पुढे वाचा. प्रवाशांची एकूण संख्या 8,500 लिहिले बघा. म्हणजे टोटल किती आपल्याला? 8,500 आहे. तर गाडी एस, एम आणि एल मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती? बघा, टोटल मला माहित आहे. पहिल्यांदा मी एस पाहिजे, एम पाहिजे आणि एल पाहिजे, म्हणून त्यांची करणार मी बेरीज. एस किती आहे? एस आहे 24, एम आहे 20, एल आहे 15. या तिघांची बेरीज करा. काय येते? 9 आणि 5 59 येते. 59%. आता 59% कशाच्या? तर टोटलच्या 8,500. याने काय मिळणार आपल्याला? प्रवाशांची संख्या मिळेल. वाटतंय का बघा? प्रवाशांची संख्या मिळेल. कशातनं प्रवाशांची संख्या मिळेल? 59% कशाच्या? 8,500च्या. तर हे काय करणार मी? 59% म्हणजे 59 भागिले 100 गुणिले 8,500. 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल होतात. 59 गुणिले 85 हा आपल्याला गुणाकार करायचा आहे मित्रांनो. सेपरेट लिहितो. 5 9 45, 5 5 25 4 29, 0 8 9 72, 8 5 40 आणि 7 47, 5 11 हातचा लेख 7 3 10 हातचा लेख 5. बघा, 5,015 येते. 5015 त्याली प्रवाशांची संख्या. पण आपल्याला प्रवाशी संख्या काढायची का नाही? आपल्याला बघा काढायचं. प्रश्न नीट वाचला तर सरासरी काढायची. मग सरासरी जेव्हा काढतो आपण, सरासरी कधी काढतो? जेव्हा बेरीज भागिले घटक. किती घटकांची आपण बेरीज केली होती? तर आपण 3 घटकांची बेरीज केली होती, म्हणजे भागिले 3 येणार. माफ करा, इथं आपल्याला यायचंय 5,015 भागिले 3. चला भाग द्या. 3 1 3, 3 1 3, 2 उरले, 3 7 18, 2 उरले 3 7 21, 3 1 3 पॉइंट, 2 उरले 3 7 18, म्हणजे 1671.666 येईल. एवढं तरी येईल आपल्याला उत्तर. 1671 ऑप्शन मध्ये आहे का बघा. 1521, 1641, 1672, 1651. तर बघा, आपल्याकडे 1672 हा ऑप्शन आहे, म्हणून आपण सांगू शकतो की आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1672. बरोबर. प्रवाशांची संख्यांची सरासरी काढायची होती. एस एम एल एकूण प्रवासी दिले होते 8,500. मग आपण एस एम एल ची बेरीज केली. किती टक्के झाले? 59%. आणि 8,500 59% किती होते? तर 5,015. 5,015 भागिले 3 का केलं? कारण की आपल्याला सरासरी काढायची होती. उत्तराला 1671 पॉईंट समथिंग समथिंग, म्हणजे आपण पूर्णांक घ्यायला गेलो तर आपण 1672 हे आपलं उत्तर येईल. पटतंय मित्रांनो? जायचं पुढं. चला, पुढचा प्रश्न बघा. एका क्लबमध्ये, प्रश्न वाचा. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत.
क्लब आहे, क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. जे कबड्डी किती खेळतात? 36. क्रिकेट बघा 48 खेळाडू, वाचताय 48 खेळाडू क्रिकेट खेळतायत. 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट खेळतायत, म्हणजे कबड्डी पण खेळतायत अँड क्रिकेट पण. किती? 12 खेळाडू. तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत, म्हणजे हे दोन खेळ सुद्धा खेळत नाहीत, किती टक्के आहे आपल्याला काढायचं. बघा एक लॉजिक लावूया. हा 80 खेळाडूंचा सेट आहे, हा आहे कबड्डी खेळण्याचा आणि हा क्रिकेट. हा कबड्डी 36 खेळतात, क्रिकेट खेळतात 48. कबड्डी आणि क्रिकेट म्हणजे जो हा भाग आहे कॉमन तो किती? 12 आहे. हा टोटल आहे तो 80 आहे. तर कोणते दोन खेळ खेळणार नाहीत? तर हे जे बाकीचं उरले का हे सगळं, ही संख्या काढायची, ती आहे कबड्डी आणि क्रिकेट काहीच खेळत नाहीत. मग काहीच खेळत नाहीत काय सांगणार मग आपण? बघा 36 प्लस 48 वजा 12 करणार ना, आणि हे पूर्ण येणार, म्हणजे हा भाग येणार, हा भाग येणार आणि हा भाग येणार, बरोबर. कारण की 36 मध्ये पण 12 आहे आणि 48 मध्ये पण 12 आहे, म्हणून आपल्याला एक 12 आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. टोटल 80 मधून हे वजा करणार ना आपण, म्हणजे मगच आपल्याला बाकीचा भाग मिळाला जो हा आहे. कळते तुम्हाला? हा आहे किती येणार? 80 वजा हे किती आलं बघा? 36 48 8 आणि 6 14, हातचा आला 1, 5 आणि 3 8, 12 वजा केले त्यातनं 2 आणि हे 8 त्यातनं 1 6 गेले 7, 72 आणि 80 वजा 72 आलं उत्तर 8. हे आलं, हे जे बाकी बाहेरचं आहे ना, जे कबड्डी पण खेळत नाही क्रिकेट पण खेळत नाही, ते आलं 8. पण 8 विचारलंय का मला? किती टक्के खेळाडू विचारले, मग 8 हे उत्तर आलंय. क्लबमध्ये टोटल 80 खेळाडू आहेत, मग 80 खेळाडूच्या 8 काय झालं? 10% झालं, बरोबर ना. 8 आणि 80 समजा, म्हणजे असं लक्षात ठेवा, 80 ला जर मी 100 मानलं तर 8 ला मी किती मानू? सोपं तुम्हाला समजून सांगायला, तिरकाच गुणाकार करा. 80x बरोबर 100 गुणिले 8, हे 80 इकडे जाणार, x बरोबर 100 गुणिले 8 भागिले 80, 0 ला 0 कॅन्सल, 8 ला 8 कॅन्सल, x बरोबर आलं 10%, बरोबर. म्हणून आपलं उत्तर आलं बघा ऑप्शन क्रमांक 3 आणि 10%. पटते तुम्हाला? असं पण करू शकता, परत त्याला एक दुसरा पण लॉजिक आहे. दुसरं लॉजिक जर बघायला गेलं तर तुम्हाला परत फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, तो अशा प्रकारचा आहे की ए युनियन बी, ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी, हा फॉर्म्युला आहे. पण या लॉजिकने आपलं उत्तर येते. आपण पुढे जाऊया, समजते? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे प्रश्न. जर अक्षरे, इंग्रजी अक्षरे ए टू एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंत दर्शवले. बघा मी वेळ वाचवण्यासाठी मी काय केलंय, मी अगोदरच ए टू एम हे 1 ते 13 लिहून ठेवले बघा, आणि एन हा काय दर्शवतो? 0 दर्शवतो. एन हा 0 दर्शवतो. ओ ते झेड पुढे बघा, ओ ते झेड काय सांगेल त्यांनी? -1 ते -12 असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची बेरीज किती असेल? सक्सेस पण मी खाली लिहून ठेवले अगोदरच. मग चला, ज्या ज्या अल्फाबेटला, ज्या ज्या इंग्रजी अक्षराला कोणता अंक दर्शवलेला आहे तो आपण सक्सेसचा लिहून घेऊया. एस ला किती लिहिले बघा, एस दिसते तुम्हाला इथं -5. यू दिसते का बघा -7. सी दिसते 3. ई दिसते का तुम्हाला 5. एस किती आहे? -5 आणि परत एस -5. आता या सगळ्यांची मला करायची बेरीज. 5 ला -5 झालं कॅन्सल. किती उरलं बघा? -5 -7 +3 +3
आणि वजा 5 उरलं. पटतंय? बघा 3 3 6 आणि वजा 17 अधिक 6 वजा 17 अधिक 6 आलं वजा 11. बरोबर? किती आलं? वजा 11. मग ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. वजा 11 आलेला आहे. समज सोपा प्रश्न होता हा, बोनस प्रश्न होता, फक्त लेंथ याची लांब होती आणि थोडं हे लिहून घ्यायला वेळ जाऊ शकला असता. जर तुम्ही हे फास्ट एकदम स्पीडनी जर केला असता तर हा प्रश्न खूप सोपा होता, खूप इझी होता. बघा पुढचा घ्यायचा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न वाचा. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ए बी सी डी या 4 तुकड्या आहेत. खालील दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवला आहे. बघा खाली बघा, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, एक 2 परीक्षा असतात, एक तर सहामाही असते, एक वार्षिक असते. पहिला जो रकाना दिलाय तो दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी दिले. दुसरं काय दिले? सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, म्हणजे सहामाहीत नापास पण वार्षिकला पास. तिसरं दिले सहामाही परीक्षेत उत्तीर्ण पण वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण, सहामाही परीक्षेत पास पण वार्षिक परीक्षेत नापास. खाली दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी. आता खाली वाचायचंय. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे? आता वार्षिक परीक्षेत पास पाहिजे बघा, मेन तर काय आपल्याला वार्षिक परीक्षेत पास पाहिजे. मग वार्षिक परीक्षेत पास असणारा रकाना कोणता आहे बघू आपण. हा दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण चालेल का आपल्याला? हा चालणार नाही. सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण पण वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण हा चालतंय आपल्याला. सहा परीक्षेत उत्तीर्ण पण वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण हा पण नाही चालणार. दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण हा चालेल. बघा मग ए हे ती संख्या आपल्याला कन्सिडर करायची. तर एक ए मधली 14 अधिक 64, बी मधली दिसते का तुम्हाला मी काय घेतोय? हे 14 अधिक 64 घेतोय. तसंच ह्याचं या संख्या आपल्याला कन्सिडर करायच्यात. बरोबर? मी लिहून घेतोय अगोदर, म्हणजे त्याचं काय करतोय आपण, एक त्यातील जी आपल्याला माहिती पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे ती मी बाजूला काढतोय. 13 अधिक 55, सी चं काय येतंय बघा 18 अधिक 46, डी चं काय येतंय 18 अधिक 70. थोडं लेंदी होईल, नीट लक्ष द्या. बघा 14 प्लस 64 किती झालं? 78. 13 प्लस 52 3 5 8 आणि 68. सी बघा 8 आणि 7 14, हातचा आला 1 64 आणि हे 18 70 88 झालं. बरोबर? आता आपल्याला पर्सेंटेज काढावं लागेल ना, प्रमाण काढायचं म्हणलं आपल्याला पर्सेंट. पण कशाच्या पर्सेंटेज? तर एखाद्या तुकडीमध्ये उपस्थित म्हणजे असलेल्या पट संख्या तुकडीची त्याच्या प्रमाणात आपल्याला वार्षिक परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण काढायचंय. मला पहिल्यांदा तुकडी ए मध्ये किती संख्या आहे ते काढावं लागेल बघा. म्हणजे मला काय करावं लागेल? या सगळ्यांची करावं बेरीज. कशाची? या पूर्ण याची करायची बेरीज. मगच मला ए मधल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या कळेल, तसंच बी मधल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या कळेल. म्हणजे ए बघा 24 14 8 64 इथंच बेरीज कराय बघा किती येते 110 येते. बी मध्ये बघा किती येते त्याची सुद्धा 5 3 8 7 15 5 20 0 2 हातचा आला 110 येते. सी किती आला बघा 8 5 13 14 14 26 0 हातचा आला 2 5 6 बघा किती येते 90. आणि डी किती येते 7 8 15 5 20 0 2 9 10 11 12 120. बघा आता मला काय आलंय की वार्षिक परीक्षेत पास होण्याचे संख्या आणि यांची पटसंख्या हे दोन्ही कळालं. आता मी काढतो एकेकाचं प्रमाण काय काढणार मी? कसं काढणार? तर ए चं वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आहे 78 आणि त्याची पटसंख्या 110. प्रमाण काढायचंय ना, मग गुणिले 100 करणार मी. पटतंय तुम्हाला? नाही केलं तरी चालेल, केलं तरी चालेल, तुम्हाला सोपं जाईल फक्त. मग काय करावं लागेल बघा, 0 ला 0 गेलं, 780 भागिले 11 भाग द्या 11 एके 11 11 7 77 एक उरला 0, आपलं प्रमाण आलं 0. पुढचं काढत नाही मी, तोपर्यंत एवढंच ठेवतो. आता बी बघा, परत बी घ्या 68. दिसतंय ना तुम्हाला मी काय घेतोय? हे असं घेत चाललोय मी एकेकाचं. 110 गुणिले 100 राहिला आपल्याला, परत हे 0 0 कॅन्सल होत आहे.
680 भागिले 11. बरोबर. आता 680 च बघूया, च लिहून घेतो मी 64 असंच येणार ह्याचं 11 आणि डी चं काय येणार 880 भागिले 11 येणार. हा गुणिले 100 केलं की 1010 कॅन्सल होणार. तर बघा ही जी बेरीज जेवढी जास्त येणार, इथं 780 आली, इथं 680 आली, इथं 640, इथं 880 आली. जेवढी बेरीज जास्त येणार तेवढाच भागाकार सुद्धा जास्त येणार. मग इथं 70% आलं, इथं वेगळा इथं वेगळा येणार. पण मला यांच्या बेरजेवरूनच कळालं, एवढा वेळ नसतो आपल्याकडे, यांच्या बेरजेवरूनच कळालं की डी चं प्रमाण हे ए बी सी पेक्षा जास्त आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तरी पण मी तुम्हाला सांगतो की बी चं काय येते बघा. बी चे येते 61% येते, सी चे येते 71% आणि डी चे येते 73%. बी चे येते सॉरी, इथं मी 11 नाही घेत, 120 12 घ्यावं लागेल आणि इथं 9 घ्यावं लागेल भाग द्यायला. का? कारण की हे 11 होतं ना, म्हणून 11 झालं. हे 90 म्हणजे 9, 0 कॅन्सल होईल आणि 120 म्हणजे इथं मला 12 घ्यावं लागेल. तेव्हा हे पर्सेंटेज असं येणार 73%. बघायचंय बघा. 12 37 84, 4 उरले 0, 12 36, 9 91, 9 7 63, 1 उरला 9 91, 71%. म्हणजे 70%, 61%, 71% आणि 73% डी चं प्रमाण सर्वात जास्त आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी. इथे आपली एक चूक झाली होती, तुम्हाला कळायला असेल की मी 11 कन्सिडर केलं होतं, पण 11 नाही 9 घ्यायचं होतं आणि इथं 12 घ्यायचं होतं. बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. वार्षिक परीक्षेत डी तुकडेचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. समजते? पहिल्यांदा पास होण्याचं काढायचे, तुकडीची पटसंख्या काढायची आणि नंतर मग त्याचं प्रमाण काढायचे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न सोपा आहे. आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार ते लिहायचे. तुम्हाला काय करायचंय बघा, थोडा वेळ घ्या. काय ते उत्तर येतं 40 18 12 18. काय लॉजिक लागते का बघा. घ्यायचं सोडवायचं आपण. 40 18 याचं हा जो पोर्शन आहे का, हा कन्सिडर करा. अगोदर काय केलंय त्यांनी बघा, 12 + 18 गुणिले 2 वजा 5 असं लॉजिक लावलं त्यांनी. 18 आणि 12 किती झालं 30 गुणिले 2 वजा 5 म्हणजे किती 60 वजा 5 बरोबर 55. आले की नाही 55. बघा हे झालं लॉजिक, एक लॉजिक. दुसरं लॉजिक बघा, ह्याचं लॉजिक बघूया आपण. 22 + 20 गुणिले 2 वजा 5 येते का बघा. 22 आणि 20 किती झाले 42 गुणिले 2 वजा 5, 42 गुणिले 84 वजा 5, 79 आलं का. आलंय 79. आता याच करूया आपण तिसरेच. बघा 12 + 13 गुणिले 2 वजा 5, 12 13 झाले 25 गुणिले 2 वजा 5, 25 दुणे 50 वजा 5 उत्तर आलं 45. आहे का 45 आहे. आता याचं बघा, आता मग इकडे येतो 40 + 18 करायचं गुणिले 2 करायचे आणि वजा 5 करायचे. 40 + 18 किती होते 58 गुणिले 2 वजा 5, 58 गुणिले 2 116 वजा 5 उत्तर आलेलं आहे आपलं 111. 3 एक्के. ऑप्शन क्रमांक 2 111 आपलं उत्तर आलेलं आहे. समजते मित्रांनो हे लॉजिक. बघा तोपर्यंत पाणी पितो मी. चला पुढचा प्रश्न. बरं सोपा प्रश्न. एका सांकेतिक लिपीत रेड 9, ब्ल्यूला 10 आणि व्हाईटला किती. मी एबीसीडी अगोदरच लिहिले, मी ही सवय मेंटेन ठेवलेली. कोणत्या एबीसीडीचा प्रश्न आला तर पहिल्यांदा मी असं करतो आणि ट्राय करायचा प्रयत्न करतो, मग दुसरं लॉजिक वापरतो. मग ए टू एम लिहिले आणि मग उलट दिसतोय तुम्हाला एन टू
झेड लिहिलं. मग बघा रेड म्हणजे 9, रेड म्हणजे 9 काय येणार बघा, बघ मी लिहितो अगोदर. आर प्लस ई प्लस डी 9. कसं आलं 9? तर 9 कसं आलं? आर कुठे आहे? आर बघा इथं आहे, दिसतंय 18. ई कुठे आहे? ई म्हणजे 5. डी कुठे आहे? डी म्हणजे 4. किती झालं? 18 आणि 5 23 आणि 4 27. एवढं लिहितो मी अगोदर, सगळ्यांचं काढतो अगोदर. ब्ल्यू बी एल यू ई ब्ल्यू. बी काय 2, एल काय 12, यू काय 21, ई काय 5. बघा 21 5 26 आणि 2 28. 28 आणि 2 30 1 40 झालं उत्तर. आता व्हाईटचं पण काढून घेतो, म्हणजे एकत्र लॉजिक मी तुम्हाला सांगतो काय. डब्ल्यू काय 23, एच काय 8, आय काय 9, टी काय 20, ई काय 5. या सगळ्यांची बेरीज किती येते बघा? 20 5 25 आणि 8 आणि 9 17, 17 आणि 10, 10 17 ते 20 40 65. बरोबर 65. आता बघा रेडचं 9 कसं आलं? 27 ला 3 ने भागितलं की 9 येते. आणि 40चं 10 कसं आलं हे? तर 40ला 4 ने भागलं की 10 येते. असं का केलं? कारण की रेड मध्ये बघा 3 अल्फाबेट आहेत, ब्ल्यू मध्ये 4 अल्फाबेट आहेत आणि व्हाईट मध्ये मग 5 अल्फाबेट आहेत. मग 65 ला मला कितीने भाग द्यावा लागेल? 5. 5 एक 5, 5 एक 5, 5 त्रिक 15, म्हणजे 13 आलं उत्तर. बरोबर. मग याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बघा 1, 13 उत्तर आहे. समजतंय? असं लॉजिक त्याला जमलेलं आहे मित्रांनो. रेडला 3 अल्फाबेट आहेत म्हणून 3 ने भाग दिला, ब्ल्यूला 4 अल्फाबेट आहेत म्हणून 4 ने भाग दिला आणि व्हाईटला 5 अल्फाबेट आहेत म्हणून 5 ने भाग दिला. उत्तराला 13. समजतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न वाचा चला. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? सर्वप्रथम हा पहिला खांब आहे, हा दुसरा खांब येणार. मग असं करत करत 5601 खांब येणार. जेव्हा 5601 खांब असतात तेव्हा त्यांच्यातला जो गॅप आहे ना तो 5600 असणार. का? कारण की शेवटचा आणि पहिला खांब सोडून जर घेतला किंवा शेवटचा खांब सोडला तर त्यातला गॅप आहे 5600. मग 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे, म्हणजे हे जे 2 खांब आहेत का त्यातलं अंतर 50 मीटर आहे. म्हणजे टोटल आपल्याला जर पहिला खांब आणि हा शेवटचा खांब यातला अंतर जर काढायचं असेल तर 5600 जे गॅप येतील त्याला 50 ने मला गुणावं लागेल. 50 मीटर मग किती येते बघा? 5 सख्ख 30, हातचा आला 3, 5 5 25 आणि 28, 3 शून्य आहे तसे 28,000 मीटर. किलोमीटर करायची गरज नाही, आपण लक्षात ठेवूया फक्त तात्पुरतं. मग तरी पण 28 काय ते किलोमीटर आलेलं आहे. मग आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला पहिल्यांदा लक्षात घ्या. v बरोबर डी बाय टी, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काळ. मग आता खांब मोजण्यासाठी किती तास लागतील त्याला? आणि तास 40 किलोमीटर प्रति तास त्याचा स्पीड आहे. मग त्याला बघा आता v बरोबर डी बाय टी, मला काय काढायचं? तास म्हणजे टी काढायचं. मग टी मी काय करतो? इकडे नेतो. टी बरोबर डी बाय बी करतो. डी म्हणजे काय? पहिला खांब आणि शेवटचा खांब याच्यातील अंतर. किती झालं? 28 किलोमीटर. आणि व्ही म्हणजे कोणत्या तासाने, कोणत्या स्पीडने जातोय तो? कोणत्या स्पीडने जातोय? 40 किलोमीटर प्रति तासने जातोय. 40 किलोमीटर प्रति तास. 5600 भागिले 40.
इथं आपलं चुकलं बघा, 1 0 एक्स्ट्रा येतोय म्हणजे 280 किलोमीटर येते. इथं 280 किलोमीटर लिहायचं होतं, माफ करा. 280 कारण की 5 सक 30, 0 5 आला 3 आणि याचे 3 0 वाढवायचे होते मला, दिसते का तुम्हाला? मग याचं 280 किलोमीटर यायला हवं. तरी म्हटलं काय चुकलं आपलं, 1 0 पण बघा आपली गोची करून टाकतो. घ्या 0 0 कॅन्सल करा, 4 1 4, 4 7 28 7 तास. मी तर किलोमीटर केलं आणि खालचं जे काळ होता, सॉरी वेग होता, तो पण तास होता, प्रति ताशी होता, म्हणून आपल्याला इथं तास आला. बरोबर. जेव्हा समान युनिट पाहिजेत वरती आणि खाली, बरोबर, तेव्हाच आपल्याला उत्तर बरोबर युनिटमध्ये मिळेल, बरोबर एककात मिळेल. समजतंय? उत्तराला आपलं 7 तास. ऑप्शन क्रमांक 1 7 तास. समजतंय? सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्याची सरासरी काढा. आता बघा, 1 ते 97 ची जर संख्यांची, नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची झाली तर कसं असतं फॉर्म्युला, n प्लस 1 भागिले 2. n म्हणजे शेवटची संख्या. n म्हणजे किती? 97 गुणिले n प्लस 1 म्हणजे 97 अधिक 1 98 भागिले 2. ही झाली बेरीज झाली. पण मला काय काढायचंय? सरासरी काढायचे. 97 संख्यांची सरासरी म्हणजे बेरीज केली भागिले किती घ्यावं लागेल मला? 97 घ्यावं लागेल. बघा, हे आहे बेरीज म्हणजे 97 गुणिले 98 भागिले 2 आणि हे 97 जे आपण भाग देणार आहेत हे वाला. 97 ला 97 कॅन्सल, 2 1 2, 2 चोक 8, 92 18 म्हणजे सरासरी आली 49. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आले सरासरी. तरी पण ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पहिली संख्या सरासरीचा डायरेक्ट, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 97 भागिले 2, 98 भागिले 2 किती आलं? इथंच काढले आपण 49. ऑप्शन क्रमांक 4. समजते? असे कधी कधी आपल्याला बोनस क्वेश्चन्स मिळतात, ते आपण ओळखायचेत आणि त्याच्यात एकदम स्पीडनी करायचे आणि आपल्याला पुढे जायचं मग त्याच्यामुळे. समजते? घ्यायचा पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. रेल्वेचा प्रश्न आहे आणि वेग, अंतर, काळ या फॉर्म्युलाचा वापर करून हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. बघा काय म्हणते प्रश्न. प्रश्न 2 ते 3 वेळेस वाचायचे. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी, बघा ही 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी, ती ताशी 45 किलोमीटर चालली, म्हणजे किलोमीटर पर आवर नि चालली ताशी. तिला काय करायचंय? हा जो आहे का, हा 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायचा. हा आहे, ही ट्रेन आहे आणि हा आहे प्लॅटफॉर्म, बरोबर. मग आता बघा, थोडं लॉजिक लक्षात घ्या, मी सांगतोय ते. ह्या प्लॅटफॉर्मला पूर्ण ओलांडायचे. पहिल्यांदा हा पहिला जो आहे याचा स्टार्टिंग पॉइंट तो ओलांडेल आणि परत शेवटचा पॉइंट आहे तो ओलांडेल, बरोबर. म्हणजे मला काय करायचंय, जेव्हा मी आपला जो फॉर्म्युला आहे की अंतर भागिले काळ, अंतर भागिले काळ आणि हा वेग आहे, मग मला जेव्हा अंतर घ्यायचंय तेव्हा बघा मला काय करायचंय, ट्रेनची पण लेंथ घ्यायची आणि प्लस प्लॅटफॉर्मची सुद्धा लेंथ घ्यायची. बघा पटते का? हे असंच करायचं, पटवून घ्या. आणि काळ जो आपल्याला दिलेला आहे किंवा काय असेल ते, ट्रेनची लेंथ आहे 250 मीटर, प्लॅटफॉर्म आहे तो पण 250 मीटर भागिले काळ किती आहे? काळ तर मला काढायचा आहे, त्याला म्हणूया टी. आणि वेग किती आहे? वेग 45. आता मी काय म्हणले, सगळ्यांचं एकक सेम पाहिजे. 1 मीटर मीटर मध्ये पाहिजे, तास सेकंड सेकंड मध्ये पाहिजे, तास तास मध्ये पाहिजे. मग 45 तर ताशी म्हणजे किलोमीटर पर आवर आहे आणि मीटर ट्रेनचं लेंथ आणि प्लॅटफॉर्मची लांबी हे तर मीटर मध्ये दिले. मग मला किलोमीटर पर आवरचं मला जेव्हा मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करतो तेव्हा मला 5/18 ने गुणावं लागतं. मग 45 हे किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी किलोमीटरचा वेग आहे. मग मला त्याला 5/18 ने जेव्हा गुणतो तेव्हा मीटर पर सेकंड मिळेल.
मग हे मीटर झालं, हे मीटर झालं, मग हे टी कशात येणार आहे? हे येणार आहे सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड. बघ मग आता इथं पहिल्यांदा भाग देऊया. टी, हे टी आहे ना, हे टी ते डायरेक्ट इकडे आणून बाकी सगळा इथला पसारा आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ. हे 250 आणि 250 किती झाले? 500 झाले, गुणिले ते भागाकार होणार 45 गुणिले 5/18. हे 18 वरती जाणार, 500 गुणिले 18 भागिले 45 गुणिले 5. मग द्या भाग आता. बघा 9 2 18, 9 5 45, 5 1 5, 5 100, 5 1 5, 5 2 10 20, 20 गुणिले 2 उरणार, 20 2 40 सेकंद येणार उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 40 सेकंद. समजते? फक्त आपल्याला काय करायचं मित्रांनो, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. दिलेल्या ज्या गोष्टी असतात क्वेश्चन मध्ये त्या आपल्याला बाजूला उतरून काढायचे आणि बाजूला उतरून काढल्यानंतर त्या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला फॉर्म्युलामध्ये ठेवायचं, सूत्रामध्ये ठेवायचं आणि निव्वळ फक्त गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करायचे आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचायचे. एवढंच करायचं. त्यासाठी काय करायला तुम्हाला एक ब्रेनला सवय लावून ठेवावी लागेल या गोष्टीची, की पहिल्यांदा दिलेले इनपुट्स बाजूला काढा, फॉर्म्युलेज पाठ करा आणि जी क्रिया आहे, गणितीय क्रिया आहे, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, हा जेवढ्यात फास्ट जमेल, जेवढ्यात फास्ट करता येईल तेवढ्यात फास्ट करायचं आपल्याला. मगच आपण गणितामध्ये प्रगती करू आणि आपण हा जो गणिताचा भाग आहे तो पूर्ण टाइमच्या पिरियडमध्ये, जो आपण क्वेश्चन पेपर आपल्याला जो 1 तास मिळतो त्याच्यामध्ये आपण पूर्णतः आपलं 100% देऊ शकू. समजते? ऑप्शन क्रमांक 2 40 सेकंद. पुढचा प्रश्न घेऊया. बघा खूप छान प्रश्न, नफा तोट्याचा. आता मी लॉजिक सांगणार, मी तुम्हाला लय मोठे मोठे फॉर्म्युले पाठ करा म्हणणार सुद्धा नाही. लॉजिकली जायचं, लॉजिक डेव्हलप करायचं, कारण की जेव्हा माझे फॉर्म्युले पाठ नसतील तेव्हा मला लॉजिकने उत्तर येते का हे मला चेक करायचं. बघा रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. बघा समजा रवीकडे जी वस्तू आहे ती 100 रुपयाला, सुधीरला विकली 6% नफ्याने विकली, मग 100ची 106%, 106 ला विकणार. बरोबर? इथं रवी होता, इथं सुधीर होता. आता सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. आता 106चा 5% तोटा करायचा, मग मी काय करणार, 95% 106 रुपयाच्या, 95%, कारण की 5% तोट्याने विकली ना, मग 95% किंमत उरली 106च्या, मग 106च्या 95% घेतली, म्हणजे 95 भागिले 100%, म्हणलं की 100 भाग द्यायचा गोपालला. जर गोपालची खरेदी किंमत 2014 आहे, म्हणजे 2014 रुपये बघायचे, म्हणजे हे एक्स, जर वस्तू एक्स पकडली मग ही किती झाली 106x, म्हणजे असं समजा ना 106 भागिले 106%, म्हणजे 106 भागिले 100 गुणिले x, आणि हे 195% 106x भागिले 100च्या बरोबर 2014. बघा समजतंय का? रवीची किंमत तुम्ही x पकडा, त्याची 6% नफा, म्हणजे हे 100% असते किंमत, बरोबर? त्याचं 6% नफा म्हणजे 106% झालं, आणि त्याचं 5% तोटा म्हणजे 95% झालं. बघा लक्षात येते? म्हणून आपलं पूर्ण, आणि गोपालची खरेदीची किंमत आहे 2014. आपलं पूर्ण सूत्र काय आलं की x गुणिले 95 भागिले 100 गुणिले 106 भागिले 100 गुणिले x बरोबर 214. हे आपल्याला मित्रांनो सोडवायचं आहे. चला भाग द्या, जेवढा जमतो तेवढा भाग आपण छोटं करता येईल तेवढं छोटं करून टाकूया. 5 1 5, 5 9 45, 5 हे आलं 20, बरोबर? आता अजून कशाने भाग जातोय का बघा. x इथंच ठेवूया आणि बाकी सगळं पलीकडे पाठवूया. 2014 गुणिले खालचं 20 उरले आणि 100 उरले,
आणि भागिले 19 गुणिले 106 उरले. एकोणीस शून्य आणि 19 सख्खा 14 असे येणार. 106 ला 106 कॅन्सल झालं. 20 गुणिले 100 2000 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3. एक्स ची किंमत काढली आपण 2000. जसं की रवीनी जी वस्तू एक्स म्हणजे 100% म्हणजे मी असं विचार करा 100% म्हणजे 100 भागिले 100 म्हणजे कॅन्सल होणार एक्सच राहणार. आता ह्या एक्सच्या 6% वाढलं ना, नफा वाढला ना, मग 100%चं 106% झालं. 106 भागिले 100 म्हणून इथं मी 100% तुम्हाला समजायला असं लिहिलं होतं. मग 100% म्हणलं 100 भागिले 100 100 कॅन्सल होतं, फक्त एक्स उरतो. त्याचे 6% नफा, परत 5% तोटा आणि त्याची किंमत झाली 2014 दिलेली आहे. मग एक्स ची किंमत आपल्याला या सगळ्या कॅल्क्युलेशनने काढली तर आपल्या उत्तराला 2000. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे 2000 रुपये. समजे? जायचं पुढं? चला पुढचा प्रश्न वाचा. बघा परत एकदा हा ना, मी असं ऑब्झर्व केलेल्या गोष्ट की वेग अंतर काळ हा कन्फर्म म्हणजे याचे 2 प्रश्न डायरेक्ट प्रश्न असतात, पण या कन्सेप्टचा उपयोग तर कुठे ना कुठे केलेला असतो गणितामध्ये. बघा एक माणूस मुंबईहून पुण्याला पुणे इथे काय होणे 4 किलोमीटर प्रति तास असा जातोय आणि 6 किलोमीटर प्रति तास असा वापस येतोय. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? बघायचा फॉर्म्युला डायरेक्ट सरासरी हा लक्षात ठेवा तुम्ही. सरासरी वेग त्याचा डिस्टन्स सेम असता मुंबई ते पुणे आणि पुणे टू मुंबई याचा डिस्टन्स म्हणजे अंतर सेम असतं, म्हणून हा फॉर्म्युला येतो 2xy भागिले x प्लस y. सगळ्यात सोपा फॉर्म्युला. हे जायचं x माना, यायचं y माना. कसे माना? हे y माना, हे x माना, काही करा, काय फायदा, काय फरक नाही पडत. 2 गुणिले 4 गुणिले 6 आणि 4 प्लस 6. बघा 4 आणि प्लस वरचं बघा 2 चौक 8 8 सख्ख 48 4 आणि 6 10 4.8 उत्तर ऑप्शन क्रमांक 1 4.8 किलोमीटर पर आवर. सोपं आहे ना? दुसरं पण ऑप्शन म्हणजे दुसरे सुद्धा हे असतात ट्रिक्स असतात. एक सांगतो तरी पण एक ट्रिक अशी आहे की सरासरी जेव्हा मला वेग काढायचा असतो, सरासरी वेग, तेव्हा मी एकूण अंतर भागिले एकूण वेळ घेतो असतो. एकूण अंतर भागिले एकूण वेळ असा एक फॉर्म्युला आहे. एकूण अंतर किती झालं? अंतर कसं काढणार तुम्ही? अंतर बघा 4 आणि 6चा लसावी काढायचा, तो येतो 12. 4 आणि 6चा लसावी 12 काढणार. मग T1 जेव्हा मुंबई टू पुणे जायचंय मला, तेव्हा अंतर भागिले वेग करायचे. अंतर किती आहे? 12. हे अंतर आलं ना, जायचं 4 यायचं 6, मग 12ला आपण अंतर काढूया, अंतर मानूया. वेग किती आहे? जायचं किती आहे? पहिल्यांदा 4, हे आलं 3 आणि T2 किती आलं? तसंच अंतर भागिले वेग म्हणलं तर 12 भागिले 6 आलं हे 2. म्हणजे T1 जायला 3 तास आणि यायला 2 तास असं एकक पकडूया आपण. मग एकूण अंतर किती झालं? जायचं 12 किलोमीटर प्लस 12 किलोमीटर, कारण की आपण पकडलं ना यांचा लसावी 12, मग अंतर आपण 12 पकडले. एकूण वेळ एक 3 तास आणि एक 2 तास, किती झालं? 24 भागिले 5. बघा 5 सख्ख 5 5 25 5 चौक 20 4 5 48 4.8. मग हे अवघड जाते ना थोडं, तुम्हाला खूप कॅल्क्युलेशन करायला लागतील. त्यापेक्षा आपलं सोपं फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2xy सरासरीला, फक्त सरासरीला जेव्हा अंतर सेम राहतं आणि
एक 2 पॉईंट फिक्स असतात, त्यातलं अंतर सेम असतं. मग एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला जायचा वेग दिलेला असतो आणि त्याच वेळेस दुसऱ्या पॉईंटचा एका पॉईंटला येतानाचा वेग दिलेला असतो आणि तुम्हाला विचारलेलं असतं प्रवासाचा सरासरी वेग काढा. आणि मग 2xy भागिले x प्लस y लक्षात ठेवा, हे सोपं जाईल. आणि किंवा असंही करू शकता, मी जर सरासरी वेग तुम्हाला असं काढायला लावलं असं. बघा कुठलं सोपं वाटतं तुम्हाला. जायचं पुढचा प्रश्न घेऊया. चला पुढचा प्रश्न. चला लास्ट प्रश्न आहे. ए आणि बी पहिल्यांदा ना जेव्हा काम दिवस असा असा टाईपचा प्रश्न येतो ना, तेव्हा मी एक सवय डेव्हलप केलेली आहे की मी काय करणार, मी डायरेक्ट मी लिहित असतो. काय लिहित असतो, बघा असं लिहित असतो मी, दिवस, काम, प्रतिदिवस आणि काम. आणि किती काय कोण कोण दिले, ए दिले, बी, ए प्लस बी, असा मी चार्ट बनवत असतो. आता बघा, ए आणि बी एकत्रित काम केलं तर 15 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात, ए आणि बी बघा हे 15 दिवसात पूर्ण करतात. तसंच बी एकटा काम तेच 30 दिवसात पूर्ण करतो, हा 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए एकटा काम ते किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजे हे काढायचं मला, एक्स काढायचं, एक्स काढायचं बरोबर. आता मी ना लसावी घेतो कशाचा, 20 आणि 15चा. म्हणजे अशी एक संख्या घ्या की ज्या संख्येला 20 आणि 15ने भाग जातो. बघा 15, 20, 60, 60 घेतो मी. मग हे आपलं काम आलं, किती एकक काम आहे, 60 एकक आपलं काम आहे. मग हे काम भागिले दिवस करायचं मला इथं, काम भागिले दिवस, म्हणजे काम भागिले दिवस. मग 60 भागिले 15 किती येते, 15 चौक 60. इथं 60 भागिले 20 किती येते, 20 त्रिक 60. तर इथलं जे असतं का, इथं पण 60 आहे, तर हे 60 भागिले एक्स जे असते का, हे जे येईल, समजा हे वाय येईल, तर हे वाय आलेलं आणि प्लस हे 3 बरोबर हे असते हे ए आणि बी दोघांनी मिळालं. म्हणजे हे एचं काम प्रतिदिवस, हे बीचं काम प्रतिदिवस, आणि ए आणि बीचं हे काम प्रतिदिवस, यांची असते बेरीज, लक्षात ठेवायचं. मग वाय किती आलं, 4, एक हे 3 पलीकडे गेलं, 4 वजा 3 काय आलं उत्तर, 1 आलं. काय आलं उत्तर, 1 आलं. 1 काय आलं पण मित्रांनो, 1 आलं. वाय काढलं आपण म्हणजे हे आलं 1. काय आलं, हे 1 आलं. म्हणजे एक्स किती आलं, मग एक्स किती आलं बघा, म्हणजे 60 भागिले एक्स बरोबर जर 1 आला असेल तर एक्स किती आलं, 60 आलं. म्हणजे एक्स किती आहे, 60. म्हणजे ए हा एकटा 60 दिवस काम करून 60 एकक हे जे काम आहे तो हा ए 60 दिवस लावतो, बी हा 20 दिवस लावतो, आणि ए आणि बी दोघांनी मिळलं तर 15 दिवस लावतो. बघा समजतंय का. एक एकक काढला आपण 20 आणि 15 मधून, त्याची लसावी घेतला आपण 60, आणि सेम असतो काम, काम आहे ते सेमच राहणार ना, ए करो बी करो किंवा ए प्लस बी करो, काम तर सेम राहणार. म्हणजे 60 60 60 हे काम तर आपलं सेम राहणार. त्याच्यावरून काम प्रतिदिवस 3 काढलं, काम प्रतिदिवस 4 काढलं, आणि त्याच्यावरून काम प्रतिदिवस एचं काढलं मी, 1 आलं. मग 60 भागिले एक्स किंमत 1 आली. एक्स म्हणजे जे दिवस काढायचे होते ते आले 60. मग किती दिवसात पूर्ण करेल, तर ऑप्शन क्रमांक ए 60. हे जर प्रॅक्टिसचा भाग आहे मित्रांनो, हे तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागेल, प्रॅक्टिसचा भाग आहे. हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसने एकदम पटकन लिहाल तेव्हा तुम्हाला हा प्रश्न खूप इझी वाटेल. समजतंय. ऑप्शन क्रमांक 1 60 ला उत्तर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी 2022 चे पूर्व परीक्षेचे गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न घेतलेले आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. काही समजलं नसेल तर मित्रांनो विदाउट हेजिटेशन तुम्ही मला कमेंट्स करा, काय चुकत असेल तर मला सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण बनत राहूया. आता आपण ही सिरीज बनवतोय एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी चे आतापर्यंत पडलेले प्रश्नांचे गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषण. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरायचं नाही. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, अभ्यास करत राहा. बाय बाय.